मंडळी, काल मला माझे दादा विचारत होते, म्हणजे माझे वडील विचारत होते, "काय केलं ते तुमच्या ट्रम्प तात्यांनी?" तर ट्रम्प तात्या काही करतील, काही सांगता येत नाही आणि कधी कोणता निर्णय घेतील, कधीच सांगता येणार नाही. तर त्यांनी असं केलेलं आहे, की आधी जेव्हा लॉ डिक्लेअर झाला, तर त्यात असं होतं, की H-1B जे ॲप्लिकंट आहे, त्यांना सगळ्यांनाच $1,00,000 फी भरावी लागणार आहे, म्हणजे रिन्युअलसाठी. पण नंतर परत तो कायदा रिव्हर्स केला आणि व्हाईट हाऊसने सगळ्यांना सांगितलं, की असं जे नवीन ॲप्लिकंट असणार आहे, ज्यांनी कधीच H-1B विजासाठी ॲप्लिकेशन केलेलंच नाही आहे, त्यांनाच ही फी असणार आहे, की जे एक्झिस्टिंग H-1B विजा होल्डर आहे, तर त्यांना ही फी लागू पडत नाही. तर असं ट्रम्प तात्या काही ना काही करतच असतो. बाकीच्या टेक इंडस्ट्रीवाल्या ज्या कंपन्या होत्या, मायक्रोसॉफ्ट असेल, Amazon असेल, सगळ्यांनी लोकांना बोलवलं होतं. जे सुट्टीला गेले होते इंडियामध्ये, त्यांना सगळ्यांना 2 दिवसातच रिटर्न बोलवलं होतं, की येताना त्यांना परत जी फी आहे ती एअरपोर्टवरच कंपनीला भरावी लागू नये म्हणून ते लवकर बोलवत होते. पण असं काही नाही होणार आहे. जे ऑलरेडी H-1B एक्झिस्टिंग होल्डर आहेत विजासाठी, तर त्यांना ही फी लागू पडत नाही. जे नवीन ॲप्लिकंट आहे, तर त्यांच्यासाठीच ही आहे.